पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे। ऑनलाईन पद्धतीने पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा। मुंबईत गोमांस तस्करीचा डाव पोलिसांनी पाडला हाणून। नागपाडा इथे गोमांस घेऊन जाणारं वाहन पोलिसांच्या ताब्यात। राहुल नार्वेकर आणि विश्व हिंदू परिषदेच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल। पुणे शहरामध्ये दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचा सर्रास वापर, पुणेकरांचा जीव धोक्यात। एफडीएनं कारवाई करण्याची मागणी। एसटीचे चालक वाहक गणवेशाविना दिसल्यास दंडात्मक कारवाई, एसटी महामंडळाचा नियम। मोटार वाहन कायद्यामधल्या तरतुदीनुसार चालक वाहकांसाठी गणवेश, नेमप्लेट आणि बेंच बिल्ला बंधनकारक। नंदुरबार जिल्हा झाला जीबीएस मुक्त। 2 महिन्यांपूर्वी आढळला होता जीबीएसचा रुग्ण, रुग्णाला मिळाला डिस्चार्ज। जिल्हा प्रशासन सतर्क। पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या युनिटची होणार पुनर्रचना। 200 कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त मनुष्यबळही मिळणार असल्याची माहिती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ, मक्याच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। हातामध्ये आलेलं पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर। अकोला जिल्ह्यामधल्या तेल्हारा तालुक्यामध्ये टरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव। अज्ञात रोगामुळे टरबूजाची वाढ थांबली असून अनेक ठिकाणी टरबूजाच्या वेली अक्षरशः जळल्या। टरबूज आकारानं आणि रंगानं पपईसारखं हुबेहूब दिसत असून गोडवा मात्र गायब असल्याचं चित्र। धाराशिव जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण 17,007 प्रकरणांपैकी 6,446 प्रकरणांचा निपटारा। न्यायाधीशांच्या 9 पॅनलद्वारे प्रकरणांचा निपटारा।